जेव्हा एक छोटासा निरागस मुलगा देवाला शोधायला निघतो तेव्हा त्याला साक्षात देव भेटतो। अशा गोंडस 6 वर्षाच्या मुलाची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल। एक 6 वर्षाचा छोटासा मुलगा त्याच्या आईजवळ नेहमीच देवाला भेटायचा हट्ट करायचा। त्याच्या आईला नेहमीच देवाबद्दल विचारायचा। त्याच्या आई सुद्धा देवाच्या वेगवेगळ्या गोष्टी त्याला सांगायची। पण मुलगा तर एकदा मला देवाला भेटायचा असा हट्ट करू लागला। त्याची एकच अशी इच्छा होती की त्याने एकदा देवासोबत जेवण करावं। एक दिवस त्याने आपल्या टिफिन बॉक्समध्ये 5-6 पोळ्या ठेवल्या आणि निघाला देवाला शोधायला। चालत चालत तो खूप दूर गेला आणि तोपर्यंत संध्याकाळ झाली होती। तो आता खूप थकला होता। तो आता एका नदीच्या काठावर येऊन पोहोचला होता। त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला थोड्याशा अंतरावर एक आजी बसलेली दिसली। तो तिच्याजवळ आला। त्याला तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली। तिच्या चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होतं। तो निरागस मुलगा त्या म्हातारीजवळ जाऊन बसला। त्याला खूप भूक लागली होती। त्याने आता आपल्या टिफिन बॉक्समधून एक पोळी काढली आणि खायला लागला। खाताना तो क्षणभर थांबला आणि आपल्या हातातील पोळी आजीला देण्यासाठी आपला हात पुढे केला आणि हसू लागला। म्हातारी सुद्धा प्रेमाने ती पोळी खाऊ लागली। बहुतेक तिलाही खूप भूक लागली असावी। आजीच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर असीम शांती पसरली होती आणि तिचे डोळे आसवांनी डबडबलेले होते। मुलगा फक्त तिचा चेहरा निहाळत होता। जेव्हा आजीने एक पोळी संपवली तेव्हा त्याने आणखी एक पोळी तिला दिली। दोघेही जेवण करताना एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होते। दोघांनाही प्रेमळ क्षण एकमेकांसोबत घालवायला मिळाला होता। दोघेही खूप खुश होते। हळूहळू रात्र व्हायला लागली होती। मुलगा आता घराच्या दिशेने परतला। आजीला बाय केला आणि निघाला परत घराकडे। आजीही परत निघाली। दोघेही एकमेकांना मागे वळून पाहत होते आणि हसत होते। मुलगा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याची आई त्याला शोधून थकली होती। ती व्याकुळ झाली होती। मुलगा दिसता क्षणीच तिने त्याला जोरात मिठी मारली। मुलगा खूपच खुश होता। त्याच्या आईने त्याला याआधी एवढं खुश कधीच पाहिलं नव्हतं। आई म्हणाली, कुठे गेला होतास बाळा? मला का नाही सांगितलंस तू? मुलगा खूपच आनंदात सांगू लागला, आई आज मी देवासोबत जेवण केलं। त्यांनी माझ्या टिफिनमध्ये जेवण केलं। आईला काहीच कळत नव्हतं। चक्क देवासोबत जेवण? मुलगा पुढे सांगू लागला, पण आई देव खूप म्हातारे झाले आहेत। त्यांना दात पण नाहीत। त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत पण तरीही ते खूप क्यूट आहेत। तिकडे म्हातारीही आपल्या घरी पोहोचली। गावातल्या लोकांना आज ती नेहमीपेक्षा खूप खुश दिसत होती। त्या आजीला तिच्या आनंदाचं कारण विचारू लागले। तिने सांगितलं की मी 2 दिवसापासून नदीच्या काठावरती उपाशी बसली होती। मला देवाला भेटायचं होतं। मला माहिती होतं की देव मला नक्कीच भेटतील आणि मला आपल्या हाताने जीव घालतील। आणि तसंच झालं। ते खरंच आले। त्यांनी माझ्यासोबत बसून जेवण केलं। जाताना त्यांनी मला मिठीही मारली। ते मला मागे वळून पाहत होते। माहितीये, देव खूप निरागस, एकदम छोट्या मुलासारखे आहेत। दोघांचीही देवाशी भेट झाली होती। मित्रांनो, आपण देवाला कुठे कुठे नाही शोधत। विचार करा की आपण सच्च्या मनाने जर देवाला शोधला ना तर देवही आपल्याला भेटू शकतो। माणसांमध्ये विचार करा, जेव्हा आपण प्रत्येक माणसात देव शोधू तेव्हा जग किती सुंदर असेल। पुन्हा भेटू नवीन स्टोरी घेऊन। तोवर काळजी घ्या आणि हसत राहा। नमस्कार।